आजादी बचावमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विधानसभा निवडणुकाचा आज अंतिम निकाल हाती आलेला असून सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जे 11 उमेदवार आहेत आमदार म्हणून जे निवडून आलेले आहेत ते कोण कोण आहेत ते आपण पाहूया। सर्वप्रथम आपण माडाकडे जाऊया। माडामध्ये अभिजित पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निवडून आलेले आहेत। करमाळ्यामध्ये नारायण पाटील राष्ट्रवादी पवार गटाचे निवडून आलेले आहेत। बाबासाहेब देशमुख आहेत शेकाप सांगोलाचे, तर उत्तम जानकर आहेत माळशिरसचे। त्यानंतर आपण पंढरपूर मंगळवेढाकडे जर गेलात तर तिथं सध्याचे विद्यमान आमदार असलेले समाधान आवताडे भाजपाचे हे निवडून आलेले आहेत। मोहोळकडे आपण आल्यानंतर मोहोळमध्ये राजू खरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निवडून आलेले आहेत। सोलापूर शहर दक्षिणमध्ये सुभाष देशमुख हे भाजपाचेच उमेदवार निवडून आलेले आहेत। सोलापूर शहर मध्यमध्ये देवेंद्र कोटे हे भाजपाचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत। सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपाचे विजयकुमार देशमुख हे निवडून आलेले आहेत। तर सांगोलामध्ये शेकाप आल्यानंतर अक्कलकोटमध्ये आपण पाहूया। अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी हे भाजपाचेच उमेदवार निवडून आलेले आहेत। अशा पद्धतीने एकूण 11 उमेदवार आमदार म्हणून सोलापूर जिल्ह्यात आता नवीन पुन्हा एकदा मुंबईमध्ये शपथविधी घेणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर राज्यात मुख्यमंत्री म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे येत्या 2 ते 3 दिवसात वानखेडे स्टेडियम येथे शपथविधी घेणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। पाहत रहा आजादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर।